क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी गुपचिळीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क लिकेबल्स. कालच्या भागात तुम्हाला आठवत असेल की कोठारे फॅमिली आणि पाध्ये फॅमिली आपल्याबरोबर गप्पा मारायला आले होते. ते आजही आपल्याबरोबर गप्पा मारायला आहेत. तेव्हा सुरू करूया आजच्या भागाला. तर तुम्ही सक्सेसफुल फिल्म केल्यात, एंटरटेनिंग फिल्म्स केल्यात, पण तुमच्या स्टाईल डॅम इट वगैरे अशी सगळ्याची म्हणजे त्या पॉप्युलर इतक्या झाला की कुठल्याही शोमध्ये, कॉमेडी शोमध्ये त्याची आठवण काढतात किंवा त्याची गंमत करतात, त्याची थट्टा पण होते. पण मी कित्येक वेळेला महेशजींना ऑब्झर्व केलं आहे की ते इतकं एन्जॉय करतात, म्हणजे आपल्या केलेल्या गोष्टीची गंमत आपणच एन्जॉय केली तर लोकांना मग तुमचं हे स्पिरिट कुठनं आलं की ज्याचा तुम्हाला राग येत नाही कधी? कधीच नाही. म्हणजे आता तुमच्या समजा डान्सची नक्कल केली किंवा डॅमेजची नक्कल केली, हा इतका ट्रेडमार्क आहे महेशजींचा, पण त्याचा तुम्हाला राग आलेला मी कधीच बघितलं नाही. व्हॉट इज द रिझन? म्हणजे ह्याच्या मागचं कारण एक सायकल आहे, सक्सेस आहे तो. म्हणजे इतकं क्रेज होती का त्याची लोक नक्कल करतात. जेव्हा लोक आपली नक्कल करतात तेव्हा डेफिनेटली आपण काहीतरी असं केलेलं असते, काहीतरी वेगळं करत असतो, त्यामुळे त्याची नक्कल होत असते. इतका ट्रेडमार्क की डॅमेज म्हटल्यावर महेश कोठारे सिनॉनिम सारखं त्याच्याबरोबर ते जोडलं गेलेलं नाव आहे. आणि ही तर पॉप्युलॅरिटीच अर्थात. आणि महेश कोठारे वॉज अ हॉरिबल डान्सर. पण त्याच्याकडे ती नॅक होती लोकांना असं पटवून द्यायचं का मी चांगला डान्सर आहे. आणि हे मान्य करण्याचं पण तुमच्याकडे प्रांजळपणा आहे. हा किती मोठेपणा आहे की महेश कोठारे वॉज अ बॅड डान्सर असं इतकी सक्सेसफुल फिल्म केल्यानंतर तुम्ही म्हणू शकता. हाच खूप मोठेपणा आहे. आणि महेश सर आणखी एक म्हणजे की लक्ष्मीकांत बेर्डे वॉज अ इंटेग्रल पार्ट ऑफ अ महेश कोठारे फिल्म. म्हणजे महेश कोठारेंनी जे काय कलाकृती केल्या, लक्ष्मीकांत बेर्डे वॉज अन इंटेग्रल पार्ट ऑफ इट. सो लक्ष्मीकांतच्या काही आठवणी खूप आहेत. लक्षा स्पेशली झपाटलेल्या त्याच्या आठवणी खूप आहेत. कारण लक्षाला लक्षाला सुद्धा बावल्यांचा खूप आवड होती त्याला, बावल्यांची. आणि रामदास पाध्ये आणि लक्षाची खूप जमायची. हो, झपाटलेल्यामध्ये रामदास पाध्ये. आता रामदास काय आहे, रामदास फार त्याच्या डॉल्सविषयी पॉझिटिव्ह आहे. त्याला कोणी त्याच्या डॉल्सला हात लावलेला आवडत नाही, त्याच्या डॉल्समध्ये कोणी काही केलेलं आवडत नाही. आणि माझा नेमका शो असा होता का तो लक्षा हा वेंट्रिलोक्विस्ट आहे आणि त्याला हात घालून त्या अर्धवट रोहाला ऑपरेट करायचा होता. तर मी रामदासला किती हातापाया पडलो तेव्हा कुठे तो हरवली झाला. त्याने कोणाला दुसऱ्याला आजपर्यंत हात लावून दिला नाही, लक्षाने हात लावलाय तिकडे. नाही, मला भयंकर मी बावल्यांच्या बाबतीत अगदी त्याचा एक्स्ट्रा पेमेंट दिलंय नाही. आणि मी तेही ऐकलंय की तुम्ही म्हणजे आता सत्यजितची जेवढी काळजी घेता तेवढीच कदाचित अर्धवटरावांची घेता. बरोबर, जास्त त्यावरून जास्तही. म्हणजे ही मुलं ज्या वेळेला लहान होती, सत्यजित आणि परीक्षित दुसरा, त्यांना कधी लागलं ना पडलं वगैरे तर मी सांगितलं जा डॉक्टरांच्याकडे घेऊन जा. पण अर्धवटरावाला किंवा आमचे शामू गंपू आवडाबाईंना जर कधी लागलं तर मला भयंकर अस्वस्थ व्हायचं. म्हणजे मग मी डॉक्टरच स्वतः बनायचो आणि त्यांची मलमपट्टी करायचो. लक्षा एक उत्कृष्ट नट तर होताच, उत्कृष्ट विनोदी नट होता, पण त्याचबरोबर तो एक उत्कृष्ट मित्रही होता. म्हणजे अजून मला आठवते, आणि ती गोष्ट मी बऱ्याच ठिकाणी सांगितलेली आहे, पण ती सांगावीशी वाटते मला परत परत. का धडाकेबाजचं माझं लास्ट शेड्यूल होतं आणि ते शेड्यूल संपता लक्षाला एक नवीन हिंदी फिल्म मिळाली होती. तर त्याचं हिंदीमध्ये पदार्पण होतं. ते सुद्धा सूरज बडजाटियाची फिल्म मैंने प्यार किया. बापरे. आणि त्यांनी मला विचारून सांगितलं का महेश धडाकेबाज केव्हा संपते, त्याच्यानंतर मी त्यांना तारखा देऊ नया. मी म्हटलं बिंदास दे, काय प्रॉब्लेम नाही, आपलं तेव्हा संपते शूटिंग, पुढच्या डेट तू त्यांना देऊन टाक. त्यांनी दिलं आणि त्याप्रमाणे सगळं शूटिंग प्लॅन होतं आणि तिकडे सगळे त्या डेटला एक्सपेक्टेड होतं तिकडे. आणि इथे आमचं लास्ट गाणं चालू होतं लक्षाचं. आणि नेमक्या कोल्हापुरात शूटिंग, त्यावेळेला जनरेटर अशी काही सिस्टीम नव्हती, पॉवरच गेली. अरे बापरे. आणि अख्खा दिवस माझा फुकट गेला. सगळे बाहेर क्रिकेट खेळत होते, पण मला इकडे वर खाली होत होतं काय चाललंय. आणि मला असं टेन्शन आलं का अरे बापरे, आता लक्षा कसा काय, म्हणजे लक्षाला मी कसा काय सोडणार, आणि एवढा मोठा चित्रपट. आणि मला असं प्रेशर आलेलं त्याला दिसलं, म्हणजे इतकं प्रेशर आलं होतं मला का आय जस्ट कुडंट थिंक ऑफ एनिथिंग एल्स. मी खेळलो पण नाही त्यांच्याबरोबर. मी म्हटलं मला काहीच सुचत नाही आहे. मला लक्ष आला माझ्याकडे, महेश मला कळते तुला टेन्शन आलं आहे, पण तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सूरज बडजाटिया असला तरी हरकत नाही, हिंदी ब्रेक असला तरी हरकत नाही, सर्वात मोठा मला महेश कोठारे आहे आणि त्याचं चित्रपट पुरा करूनच मी जाणार. अरे वा.
आणि हे बाळाचे पाय जसे पाळण्यात दिसतात तसे आदिनाथ मला वाटतं तुझेही पाय खूपच लहानपणी पाळण्यात दिसत असतील. ते एकूण काय काय शालिनी स्टुडिओ मध्ये तू पराक्रम केलेस ते सांग जरा आम्हाला. बापरे नाही ते काय छोट्या डॉगीला तू काय केलं होतंस काय? हो ते शालिनी स्टुडिओ मध्ये हे दुसरं कुठलं हे दुसरं कुठलं हा झपाटलेलं हा पण होता लहान त्याच्या लक्षात आहे मला. तिथे शालिनी स्टुडिओ मध्ये एक छोटंसं पिल्लू होतं कुत्र्याचं आणि ते त्याला मी घेऊन फिरायचो स्टुडिओभर. त्याच्या गळ्यात मी दोरी पण बांधली होती. मला एक असं छान हे मिळालं काय बोलतात त्याला माय पेट डॉग असं मी त्याला घेऊन असं फिरायचो. आणि मला असं वाटलं का माहित नाही पण असं मला वाटलं की तो बिचारा थकला असेल त्याचे पाय चालून चालून थकला असेल तो. तर आमचं कॅन्टीन होतं तिकडे मी त्याला असं घेतलं टेबलवर आणि 4 गरम पाण्याचे कप मागवले आणि त्याचे पाय बुडवले. तू मला डॅड घेऊन चालले पाय पिलानी काय केलं असेल चावला मला. साधारण डॅड आदिनाथला घेऊन धावतात. पण उर्मिला लहानपणी तू अशी होतीस का तू शांत होतीस? नाही मी बऱ्यापैकी आय वॉज क्वाईट अ गुड गर्ल. पण शाळेतला मला एक किस्सा माझा सुद्धा सिमिलर आठवतोय की जिथे माझ्या आईवडिलांनी मला जाम शिकवलं होतं की असंच म्हणजे आई व्हॉट इज युअर मदर्स नेम, व्हॉट इज युअर फादर्स नेम, व्हॉट इज युअर ग्रँडफादर्स नेम. तर तिथे जाऊन प्रिन्सिपल वॉज व्हेरी व्हेरी फ्रेंडली अँड ही वॉन्टेड टू बी व्हेरी नाईस टू मी. आणि त्याने मला विचारलं व्हॉट इज युअर डॅडीज नेम. Daddy. I don't know who daddy is. And I was looking at him like, आम्हाला फादर शिकवलेलं आहे तर आम्ही फादरला डॅडी म्हणतात आम्हाला. मला त्यावेळेला श्रीकांतचा चेहरा दिसतो डोळ्यासमोर काय झालं असेल. पण ते असं पंक्चर प्रत्येक जण करतच असतो. आणि माझ्या बाबांनी मला एकदा म्हणजे लिटरली सगळ्या गोष्टी लहान मुलं घेतात ना की जे सांगितलं ते लिटरली त्याचा अर्थ घ्यायचा. तर माझे बाबा एकदा टी व्ही समोर बसले होते वेफर खात का काहीतरी. तर मग प्लेट त्यांची संपली आणि मला सांगितलं की सोनू सोनू म्हणतात मला ते, सोनू जरा बेसिनमध्ये नेऊन टाक नाही प्लेट. तर मी घेतली बेसिन किचनमध्ये गेले आणि बेसिनमध्ये टाकली. तुम्हाला म्हणाला टाक मी टाकली. आमच्या सार्थकचे मित्र आहेत म्हणजे त्यांचे वडील तुमचे फॅन. त्यांनी खूप पिक्चर तुमचे बघितलेत पण ते त्यांच्यापर्यंत मर्यादित न राहता त्यांच्या मुलांपर्यंत ते आलंय. आणि त्यांना तुमच्या सिनेमाना आणि तुम्हाला ट्रिब्यूट म्हणून 1-2 मिनिटाचा डान्स करून दाखवायचा. अरे वा. तर मी त्यांना बोलवतो प्लीज. सार्थक घेऊन ये त्यांना. महेश असताना कोणाच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी. तुझी माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी. तुझ्या माझ्या प्रेमाची गोडी गोडी जमली जन्माची जोडी. राजकारणी जनता तुमच्या मालकाच्या परवानगीशिवाय साठी शिट्टी वाजवू शकणार नाही तुम्ही. अग पोरी फसलीस ग
अग पोरी बसलीच ग चाळीत बसलीच ग आता ये ना इकडे जाऊ जरा तिकडे ये ना बाजूला हो तू पोरार बाजूला हो तू पोरार जाऊ नको तुझं पोरार गोराला तुझं कागद राहील पोरा अग पोरी बसलीच ग बाजूला हो तू पोरार चला आता आपण इतक्या गप्पा मारून आपल्याला भूक लागलीच असेल नाही का मग खास जिलेबीचा मेनू आणू का खाण्यासाठी हो सत्यजित बाबा जिलेबी खाणार खाणार अच्छा तुम्ही पण खाणार पण जिलेबी काही एवढ्या सहजासहजी खाता येणार नाही बरं का बरं त्यासाठी आपल्याला एक गेम खेळावा लागेल आणि त्या गेमचं नाव असणार आहे जिलेबी खाई बाबा 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 जिलेबी खाई बाबा 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 मग या गेमचे रूल्स तुम्हाला आणि प्रेक्षकांना समजावून सांगते तुमच्या टीम मधला एक जण पुढे येईल त्याचे डोळे बांधलेले असतील आणि त्याच्या समोर जिलेब्या टांगलेल्या असतील म्युझिक सुरू झालं की तुम्हाला अंदाजाने त्या जिलेब्या खायच्या आहेत जो जास्त जिलेब्या खाईल तो जिंकेल बाकीच्यांनी डोळे बांधलेल्यांना दिशा दाखवायची आहे राईट साईडला अरे राईटला जवळ आलाय राईटला लेफ्टला ए आदिनाथनी खाली अगदी बरोबर आहे राईटला सत्यजित इकडे आहेत जिलेब्या खायची राईटला जा जास्त आवडू नको रे अरे मागे नंबर 2 नंबर सगळा खाल्ला ऐका ना जिलेब्या ना इथे होत्या तुम्ही एकतर बराच वेळ इकडे होता बराच वेळ इकडे होता सगळ्या बरं आदिनाथचं डाएट सुरू आहे तरी त्यांनी सगळ्या जिलेब्या संपवलेल्या आहेत So, अर्थात या गेमचा विनर आहे ठीक आहे आदिनाथ ऋजुता आता तुझ्याशी बोलताना ही सवय तर तुला झालीच असेल की आपल्याशीच बोलतोय का कोणाचा आवाज काढतोय वगैरे असं कधी होतं का पहिले व्हायचं कारण सतत कोणतरी बाजूला आपला हात असा करतोय आणि तो सांगतो, आपल्याशी बोलतोय असं वाटतं पण आपल्याशी बोलतच नाहीये असं काहीतरी आणि आता ही पण तेच करायला लागेल नाही पण तिला आवडतं त्या दोघांचा एक असा टाइम असतो की शोहून आल्यावर तिची हे वेगळी टॉईज आहेत पपेट टॉईज नाही पपेट्स आहेत बर ती अर्धा तास तिच्याशी ते बोलायला लागतं कंपल्सरी अच्छा हा म्हणजे एक एल्मोन एक कॅरेक्टर आहे हे पिंकू कॅरेक्टर आहे त्याच्यानंतर हे चिकन कॅरेक्टर तिला आवडतं त्याच्याशी ती अर्धा तास आम्ही त्याचं सेशन असतो दररोज म्हणजे तुझा कार्यक्रम झाल्यावर तो पुढचा एक तिचा कार्यक्रम बघायला लागतो स्पेशल कार्यक्रम असतो मग तेव्हा आम्ही बघत नाही ते दोघं त्यांचं चालू असतं मग आम्ही आमची कामं फुलवा ती अख्खं घर आणते इकडे गाडू दे तिला काय पाहिजे ते करू दे तुला सांगतो फुलवा आहे ना फुलवा तिच्यावर संवाद साधायची अगदी ती काही दिवसाची असल्यापासून ना
नाही ते आत्ताही लक्षात आलं ना. फुलवा म्हणजे म्हणजे नातं फार जबरदस्त आहे. फुलवाला बघितल्यावर ती जी खुश झाली आणि नाचायला लागली. पण तुझं आणि जिजाचं नातं कसं काय, म्हणजे कशामुळे आणि कसं ते डेव्हलप झालं? मला असं वाटतं जेव्हा उर्मिला प्रेग्नंट होती तेव्हापासून मी तिच्याशी बोलते आणि मी तिला खूप म्हणलेलं की ती फार शांत आहे. उर्मिला म्हटलं तुझ्या घरी पण आहेत महेश सर आणि सगळे, आणि ती ना खूप ऍक्टिव्ह होऊ दे आणि ती तुला खूप छळू दे, असं मी तिला तेव्हा शाप दिला. कारण ती मला काही झालं की 1 मिनिट फुलवा चिल असं तिला, आणि मला त्याचा खूप राग येतो कारण मी खूप अशी आणि ही मला असं हातबीत करून चिल बिल सांगते. आय एम सो हॅपी की जिजाला आता ती किती वेळा चिल सांगितलं तरी जिजा तिचं काही ऐकणार नाही. पण तुझं आणि जिजाचं रिलेशनच वेगळं आहे. हा, मला असं वाटतं माझ्या दुसऱ्या मुलाची हौस मी जिजावर भागवते. म्हणजे अमर नेहमी म्हणतो की आम्हाला खूप कंटाळा आला किंवा हिला कुठेही जायचं की मी जिजाला आणून सोडून, म्हणजे आजी आजोबा कसे मुलं सांभाळतात ना तसं आम्हाला खूप मजा येते. आणि यंग आजी बघायला तिलाही मजा येते. आणि बेसिकली आणि मला असं वाटतं की आसमानंतर एखादं बाळ आपल्या घरी, म्हणजे जिजा इज अ फर्स्ट चाइल्ड की जे आमच्या घरात असं वावरत असतं. वा. आणि ती कोरिओग्राफ करते तिला. तेच बघितलं की हो, ती फुलवाचं मास्टरपीस आहे. अरे नाही, जेव्हा जिजा सुरुवातीला यायची तर तिला फक्त ताथई देतात माहिती होतं. उर्मिलाकडे बघून ती फक्त पाय आपटायची. डान्स म्हटलं की पाय. तर तिला थोडं आता मी ट्रेन करते की डान्स म्हणजे फक्त कथक नाही. आता पण हा गेला कुठे सार्थक? माहित नाही कुठे गेला. बेटा. अरे काय रे, आज एकदम मदर टेरेसा सोडून फादर डिसूजाकडे कसा काय आलास एकदम? एरवी तर बापू सेहत केली आहे, तो हानिकारक आहे म्हणत असतोस. काय ना ते काय ना, आज तुमच्याकडे काहीतरी काम असणार आहे. अरे बापरे सार्थक, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. काय कुठलंही काय सांग, कुठलंही काम सांग, ते शाळेचं प्रोजेक्ट बिजेक्ट नको रे सांगूस प्लीज. शाळेचं प्रोजेक्टच आहे. अरे झालं वाट लागली. शाळेची प्रोजेक्ट चालली ना दम निघतो. परवा याच्या शाळेत आम्हाला भाजी बनवून जायचं होतं. बरं कुणी काय बनायचं हे त्यांनीच सांगितलं होतं. बरं याने एकट्याला नाही, आम्ही ती गेली. ही मेथीची जुडी बनली होती, हा मटाराची शेंग बनला होता आणि मला भेंडी. आता सांगा ना कुठल्या अँगलनी मी भेंडी दिसतो का? कुठल्या तरी अँगलनी. त्या दिवशीचा काय डान्स करायचा होता, आईनी आणि मुलांनी मिळून डान्स करायचा होता. आणि त्यात मला फर्स्ट प्राइज मिळालं. हो, कारण मी नाचलो होतो तुझ्या आईच्या ऐवजी. बाईचे कपडे घालून नाचलो मी. ते त्या टीचर्सना आवडलं. अरे स्कूल प्रोजेक्ट नाही जणू काय हवाई उद्याचे स्किट चालू होते तिकडे. नाही, त्याचं कारण काय, मी अवेलेबल नव्हते तर मी यांना सांगितलं की तुम्ही बाईच्या वेशात जा आणि सार्थकला सपोर्ट करा. वेड्याचा बाजार आहे नुसता. घेरेदार स्कर्ट आणि माझा शर्ट घालून गेलो तुम्ही नाचायला, तुझ्या डान्स मध्ये नाच करायला. आता परत करणार नाही सांगून ठेवतोय. नाही पण हे काहीच नाहीये बरं का. म्हणजे आता पुढच्या आठवड्यात आम्हाला काय सांगितलंय माहितीये का, की शाळेत वेगवेगळ्या रिजन्सचे फूड बनवून आणायचे. असं काही नसतं. मी तुम्हाला सांगते ना, टीचर्सना काहीतरी वेगवेगळं खायची इच्छा झाली असेल म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं असेल. मी एक कामच करते, मी ना त्यांना माझ्या हातचं छान चवदार असं खायला घालते, म्हणजे परत कधी अशी इच्छा त्यांची होणारच नाही. एकदा तुझ्या हातचं खाल्लं की मग त्यांच्या सगळ्या इच्छा तिथेच. नाही पण आता यावेळी काय आहे, ह्यावेळी फॅन्सी ड्रेस आहे. म्हणजे आपल्यात, म्हणजे माझ्यात आणि पप्पामध्ये फॅन्सी ड्रेस आहे. फॅन्सी ड्रेस आहे. मला कंटाळ येतो रे, सारखं सारखं हे करा ते कापा, अमुक चिकटवा, आंबून नाचून दाखवा. शाहरुख खान, ऋतिक रोशन वगैरे जात असतील काय मुलांच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला? अहो ते असेच इतके स्क्रीनवरती फॅन्सी ड्रेस करत बसलेले असतात. पण मी सांगू का, त्यांची खरंच इच्छा होत असेल मुलांबरोबर फॅन्सी ड्रेस मध्ये भाग घेण्याची. नाही, मीच बहुतेक चुकीची नावं घेतली. मराठी सेलिब्रिटीज जात असतील का आपल्या मुलांसोबत फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला? मराठी सेलिब्रिटीजचं तुम्ही काहीही सांगू नका. का? जेव्हा ती मुलं छकुली असतात तेव्हा त्यांना लॉन्च केलं जातं. मग जीवाला वेळ लावण्याच्या वयात येतात तेव्हा त्यांना रिलॉन्च केलं जातं. आणि त्यानंतर ती मुलं आपल्या वडिलांच्या मेहनतीचं चीज करतात नॅशनल अवॉर्ड घेऊन. बरोबर. आता लेक्चर नको, काय करायचं आहे ते सांग. मला काय विचारत आहेत, आपण दोघं मिळून विचार करत काय होईल. विचार करणार मी. जाऊ दे, एक काम करतो, माझ्याकडे आयडिया आहे. चल मी तुला सांगतो. चल 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 लवकर. अरे वा. नाही, हे सगळं बघून ना मला आता मजा येते. खरं तर मला सत्याला आणि सार्थकला असं मिळून काय करणार हे खरंच मला सुद्धा बघायचंय. पण
ते जरा तयार होऊन येतील, याला जरा वेळ लागेल, पण तोपर्यंत आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. अरे किती वेळ झाला आहे, अजून का नाही तयार झालेत? यांच्याहून कमी वेळात तर मी तयार होते माहितीये. आम्ही रेडी आहोत. मग या लवकर. अरे बापरे. हॅलो, मी इन्स्पेक्टर महेश जाधव. इन्स्पेक्टर महेश जाधव. येस, तेव्हाही आणि आत्ताही महेश जाधव या नावाला पर्याय नाही. तर मी इन्स्पेक्टर महेश जाधव. हॅलो इन्स्पेक्टर. ओ पप्पा, काय नुसतं हॅलो वगैरे बोलून काही चालणार नाही. डॅम इट बोला, डॅम इट. मन चांगलं वाटेल, नाहीतर तुम्ही नुसते अतुल परचुरे वाटतात. हो नाही, अगदी बरोबर आहे. हा पण आहोत सर इकडे आहे, तुम्ही त्यांच्याकडून शिकू शकता. त्यांनी इतक्या फिल्म्स मध्ये हा डायलॉग म्हटलेला आहे. काय माहिती का सोनिया, जे सरांनी केलंय ना ते आपल्याला नाही जमणार. आपण फक्त कॉस्ट्युम घालून मिरवूया. डॅम इट हे वाक्य कमीत कमी बोला. हे बघ, आपल्याला फक्त तेवढंच जमू शकतं. आता तुझा खेळ खलास. हे माझं सोड, तू काय बनलंयस ते मला सांग. मी अर्धवट राव आहे. वाव, कमाल आहे ना. एक आहेत इन्स्पेक्टर महेश जाधव आणि दुसरा आहे अर्धवट राव. चला चला लवकर काहीतरी करून दाखवा तुम्ही. काय करून काय दाखवायचंय? काय करून दाखवायचंय म्हणजे? तुम्ही इतके छान तयार होऊन आलात, फॅन्सी ड्रेस करून आलात ना, मग काहीतरी करून दाखवायचं नाही. मी काही केलं नाहीये तरी सुद्धा मी करू शकते. तुषार, ब्रिंग इट ऑन. शांतो, तू काय स्वतःला किशोरी आंबिये समजतेस? नाचायला सुरुवात. माझ्या काय बरोबरच आहेत त्या. तरी बरं, याला तुला रिहर्सल लागत नाही. हे अर्धवटराव, तू बोल ना काहीतरी. चल ना. मी काय बोलू? मी काय बोलू? तुम्हीच बोला ना. मी एकच वाक्य म्हणतो, आता तुझा खेळ खलास. अहो ते नाही, भावल्याची वाक्य बोला. अरे भाऊला तू आहेस ना, मग तू बोल, मला काय सांगतोस? पण सांग मामा. नाही नाही, करेक्ट आहे. हा जरी बाहुला असला तरी बाहुला बोलतच नसतो ना. बाहुल्याची वाक्य दुसरं कोणतरी बोलत असतात. बोलविता धनी कोणी दुसराच असतो नाही का? हे बरोबर आहे, पण मला कसं जमणार आहे? माझं आडनाव परचूर आहे ना, पाध्ये नाहीये. मी शिकू का ते? अरे प्लीज चालेल. मी शिकवता. ए मी शिकवतो, कारण तुझा बोलविता धनी मी आहे काय. तर हे बघ, माझ्याकडे एक पपेट आहे, पण त्याच्या आधी मी तुला एक प्रॅक्टिस सांगतोय बघ. पहिलं ही पोझिशन ओठांची घ्यायची आणि कुठल्या तरी वेगळ्या आवाजात वेगळ्या टोन मध्ये बोलायचं. म्हणजे हाय नमस्कार, मी ससोगा. तर आता तुला तुझ्या आवाजापेक्षा थोडासा वेगळा आवाज काढायचा. तर तू हाय, हॅलो, हाय असा कुठला तरी आवाज काढ. ओके ओके. आणि त्याच्याबरोबर आपल्याला मुवमेंट करायचे. नमस्कार, काय कसं काय बरं आहे का? ओके, तर हे पपेट आहे आणि त्याचा लोअर जॉ हल्ला पाहिजे, म्हणजे असा, म्हणजे असं नाही. हॅलो, तुमचं नाव काय? माझं नाव ससोगा. तुझं नाव काय? माझं नाव पेरुटू आहे. पेरुटू. असा आवाज काढ आता. आता तू शिकलास. मग आता तुझं या बाहुल्याचं पहिलं वाक्य काय असायला पाहिजे? मला माहितीये ते पहिलं वाक्य काय असतात. हे कुठे चालला? ओ महेश, महेश, महेश सर, ह्याला म्हणायचंय सेम आहे. हे सेम आहे असं सांगायचं आहे. काय काय कलर सेम आहे असं. वेल डन सार्थक.
हा जो तुझा आवाज काढलास ना तो बदक काकाकुवा पोपट बैल डुक्कर कशालाही जाईल. एका माणसाचा आवाज हवा तो. महेश सर तुमचे चित्रपट आजपर्यंत लोकांना आवडत आहेत आणि यापुढेही आय एम शुअर आवडत राहतील आणि जोपर्यंत मराठी सिनेमा आहेत तोपर्यंत तुमचे चित्रपट कायमच लोकांच्या स्मरणात राहणार आहेत. थँक्यू. सो ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आलात रामदासजी, तुम्ही इथे आलात. आदिनाथ आणि सत्यजित तुम्हाला खूप शुभेच्छा. उर्मिला तुलाही खूप शुभेच्छा. थँक्यू. जिजा तर फुल रॉकिंग आहे त्यामुळे तुला शुभेच्छा. आणि फुलवा थँक्यू सो मच, तू आमच्या शोवर आलीस, फार मजा आली. थँक्यू 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 थँक्यू. आणि आता आपण गप्पा भरपूर झाल्या, आपण एक गेम खेळूया. काय आपल्या मनातला राग द्वेष संताप कोणाबद्दल काही चीड असेल ना ते आपण एका मडक्यात टाकूया. कळलं का? लक्षात आलं का? आईचे डोळे बांधले जाणार आहेत आणि बाकीचे त्यांना डायरेक्शन देतील, ते जाऊन फोडायचं मडकं. स्टार्ट. मडका जाऊन फोडायचंय ना? हो. खरंच ना? सरळ सरळ. आता सरळ आता 9 o'clock. ईशान्य, ईशान्य. ईशान्येला जाऊ. ईशान्येला जाऊ. उजव्या हाताला ईशान्येला जाऊ. उजव्या हाताला वाढ. डावीकडे जा, डावीकडे, 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 डावीकडे. सरळ सरळ उलटी चालत घेऊया एक छोटासा ब्रेक, पण ब्रेकवर जाण्याच्या आधी पाहूया आमच्या छोट्या दोस्तांची पडद्यामागची धमाल. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा अळीमिळी गुपचिळी. अरे ती पडेल. प्रीतीचा सागर फेसाळ उधाणला मखमलीला टाकला स्पर्शाला कुठे गेली सुनेना मावशी? कुठे गेली? कुठे गेल्या मावशी? आमच्याला तुम्ही लपा तिकडे थांबू नका. हळूहळू तिकडे कुठे काय बोलली? लपा तिकडे आल्या. सत्यजित मला विचारायचं की आम्हाला अर्धवट रावांची ओळख झाली, यांच्याशी अजून नाही ओळख झाली. माझ्याशी ओळख नाही झाली, मला ओळखलं नाही तुम्ही. तू ओळखलं पण आता ऑफिशियली ओळख व्हायला पाहिजे की नाही? मी कसं अच्छा म्हणजे ते पापडच्या जाहिरातीत असतात ते. त्यांचा मुलगा, छोटा मुलगा. अच्छा त्यांचा छोटा मुलगा. मी कसोबा आणि हे मसोबा. आमच्याच कार्यक्रमात येऊन आम्हालाच बोला. हा, मजा केली हो आणि मिळी कुठची. हे सगळं वारसा हक्काने आलेलं आहे तुमच्याकडे. पण रामदासजी मला सांगा की आता तुमचं बालपण नाही खूप वर्षापूर्वीचं, मला वाटतं दादरमध्येच तुमचं बालपण गेलं. हो हो. सत्यजितचंही बालपण दादरमध्येच दादरमध्येच. पण तुमचं बालपण, सत्यजितचं बालपण आणि आता निवाचं बालपण, तुम्हाला काय फरक जाणवतो? नाही मला म्हणजे माझ्या बालपणात मी
वडिलांचं पाहून शिकलो आणि योगायोगाने सत्यजित देखील मी कार्यक्रम करत असताना पाहूनच शिकला. नंतर वाढवलं ती गोष्ट वेगळी. आणि योगायोगाने आता सत्यजितचं पाहून आमची निवा देखील आरशात सॉक्स पपेट करायला लागली आहे. बापरे, अरे वा, व्हेरी गुड. पण मग आम्हाला आजी आजोबा आणि निवा असं आम्हाला काहीतरी करून दाखवा ना. करून म्हणजे दाखव. एवढं करतो आम्ही ऐकलं, पण आम्हाला निवा करताना दिसली तर आम्ही विश्वास ठेवला. निवा कर बरं. तू अतुल काकाला काय म्हणेल करू टाकूया. ही बघ कोण आलं, कोण आला हा. घे घे. निवाच्या आजीला एक विचारायचंय. आमचा सार्थक आहे ना, त्याला पण गोष्टी ऐकायला खूप आवडतात. त्याला खाली डोकं वर पाय मधली झंपेशची गोष्ट आहे ना, ती खूप आवडते. आणि आजी तुम्हाला ती गोष्ट पूर्ण येते ना? गुब्ब्या झंपेशची गोष्ट तुला येते? हा, सकाळचे 8 वाजून गेले होते तरी गुब्ब्या अजून अंथरुणातच लोळत पडला होता, हो ना. आणि आज रविवार होता आणि एक मस्त वास गुब्ब्याच्या नाकात शिरला. आज तिने ठरवलेलं आहे, तुम्ही काही करा, मी काय बोलणार नाही. आणि मिळी गुपची आणि मिळी गुप्ती एकदम खऱ्या अर्थाने आमच्या कार्यक्रमाचं नाव तिला कळलेलं आहे. आणि मिळी गुप्ती. अतुल, मी तुला सांगतो याच्यात मला आठवलं, आदिनाथची ॲडमिशन घ्यायला आम्ही बॉम्बे स्कॉटिशला गेलो होतो आणि त्याला प्रिन्सिपल इंटरव्ह्यू घेत होते. आणि प्रिन्सिपलने त्याला सांगितलं का, ओके चाइल्ड टेल मी व्हॉट इज दिस कलर. बघतो नुसता, माझ्याकडे बघतो, कलरकडे बघतो. ती वेळ काय त्याला काय बोलतच नाही. त्यावेळेस काहीतरी फोन आला म्हणून तो प्रिन्सिपल तिकडे गेला. मला म्हणतो ब्लू ब्लू ब्लू. त्याला सांगितलं, मला काय सांगितलं. म्हणजे आदिनाथने तेव्हा प्रिन्सिपल समोर तुमच्या चेहऱ्याचा रंग उडवला होता. आता जसा रामदाचा चेहऱ्याचा रंग उडला तसाच माझा तेव्हा उडला होता. नाही, माझंही तेच झालं होतं. माझ्या मुलीला जेव्हा ऍडमिशनला घेऊन गेलो, बरं आपल्याला कौतुक असतं ना, जाऊन पहिल्यांदा अहो काय वाटेल ते विचारा. सगळ्याची उत्तर, सगळं माहिती आहे तिला, सगळं माहिती आहे. विचारलं आईचं नाव काय, कारण आईचं नाव विचारलं, मामी सांगितलं नव्हतं. बाबाचं नाव सगळ्यांना माहिती. नाव काय, पूर्ण नाव शकील अतुल परचुरे, बघा सगळं सांगायचं. आईचं नाव कोण कशाला विचारेल. त्याला परत तिने माहित नाही, सगळं झालं. चेहऱ्याचा रंग म्हणजे ईस्टमन कलर झाला. डॅडूचं काय कन्फ्युजन होतं. डॅडू हा काय म्हणजे त्याला विचारलं का व्हॉट इज युअर ग्रँडफादर्स नेम. नाही व्हॉट इज आजोबांना मी डॅडी म्हणतो आणि वडिलांना डॅडू म्हणतो घरात, कारण डॅडी सगळेच डॅडी म्हणायचे आजोबांना. मग मी पण डॅडी म्हणायला लागलो. मग डॅडना मी डॅडू म्हणायचो लहानपण. आणि मग प्रिन्सिपलनी मला विचारलं, असं मला आता आठवत नाही पण मला सांगतात की मला विचारलं की व्हॉट इज युअर डॅडीज नेम. अंबर कोठारे. आणि तुला विचारलं तर व्हॉट इज युअर पेट नेम शाळेत. एक क्लासमध्ये सगळेच आपले पेट नेम सांगत होते. माझं जर पेट नेम असं मला काय सगळे आदिनाथच म्हणायचे. पण आई मला प्रेमाने माझं बाबडू, माझं बाबडू पेट नेम. मी आणि कॉन्फिडेंटली बाबडू. पण मला असं वाटतं की आता आदिनाथच्या गमती सगळ्या ऐकल्या. सत्यजित खूप शांत होता का. सत्यजित गुड बॉय होता. सत्यजित आता स्टेजवर खूप म्हणजे करतो काम, पण लहानपणी असं म्हणतात मुलाचे पाय पाळण्यात वगैरे काही दिसले नव्हते. नाही का. पाळण्याच्या आतच असे होते. म्हणजे तो अगदी लहानपणी खूप घाबरट, फटाक्यांना घाबरायचा, खूप घाबरट होता आणि रडका पण होता थोडा. रडूबाई. तर माझी आई त्याला रडोजीराव फगरे म्हणायची. म्हणजे मला असं वाटलं नाही की हा पुढे जाऊन रंगमंचावर काहीतरी करेल,
पण 7वी नंतर त्याचा एकदम रंग बदलायला लागले म्हणजे. आणि मग बाहुल्यांचे हे बघून बघून त्याला भयंकर आवड निर्माण झाली. आणि त्यांनी 7वीत असताना नाही का पहिल्यांदा किंग जॉर्ज शाळेत एक स्वतः बनवलेला पिंक पॅन्थर बनवला होता. आणि त्याचं ते पिंक पॅन्थरचं गाणं आहे ना टिपिकल त्याच्यावर त्यांनी हे केलं होतं डान्स. आणि गंमत अशी झाली की त्याचा तो पाय होता तो जरा असा नीट लागला नव्हता. तो पाय स्टेजवर तुटला. स्वतः डिझाईन केलं होतं. पपेट डिझाईन तो पाय स्टेजवर तुटला. मग काय करायचं. मग त्यांनी सांगितलं थांबा मी जरा डॉक्टरकडे नेऊन आणतो. आणि त्यांनी एक्झिट तेव्हापासून त्याची ही कला जास्त डेव्हलप झाली. आणि हे बाळाचे पाय जसे पाळण्यात दिसत आहेत तसे आदिनाथ मला वाटतं तुझेही पाय खूपच लहानपणी पाळण्यात दिसत असतील. ते एकूण काय काय शालिनी स्टुडिओमध्ये तू पराक्रम केलेस ते सांग जरा आम्हाला. म्हणजे हिची जी क्युरिओसिटी आहे सतत काही झालं की काहीतरी बघायचं कशाला हात लावायचा ते मला वाटतं इथून आलंय. आणि ती झलक आता आम्हाला दिसते. त्याचा मोठा किस्सा म्हणजे तुम्ही सांगतो काय झालं होतं. मला वाटतं थरथराटचं का धडाकेबाजचं शूटिंग चालू होतं शालिनी स्टुडिओमध्ये कोल्हापूरला. माझं ठरलं असायचं मे महिन्याची सुट्टी कोल्हापूरमध्ये. तर माझं सगळं बालपण मी कोल्हापूरमध्ये एन्जॉय केलंय आणि एस्पेशली शालिनी स्टुडिओमध्ये. पण मग तेव्हा तू किती वर्षाचा असशील. 6-7. धडाकेबाजच्या वेळेस 91. 7 वर्षाचा. 7 वर्षाचा. तेव्हा ना शाळेत एक गोष्ट होती आम्हाला सिंहाची आणि उंदराची गोष्ट. सिंहाच्या पायात खिळा घुसतो ते चित्र त्या गोष्टीचं त्या पुस्तकाच्या कव्हरवर होतं. आणि त्यात सिंह होता त्याच्या पायात तो खिळा रुतलेला आणि उंदीर. तर ती व्हिज्युअल खूप असं माझ्या डोक्यात अडकलेलं. तर तिथे मला आपलं शूटिंगच्या त्या सगळं सेट बीट असो तिकडे असे लाकडाचे तुकडे दिसले त्याच्यावरती खिळा होता. आणि मला तो खिळा दिसला आणि मला ते व्हिज्युअल आठवलं ते सिंहाचं. आणि मला बघायचं होतं ते कसं वाटत असेल त्या सिंहाला. तर मी पाय उचलला आणि पाय मारला त्या खिळ्यावर. कट टू पॅकअप आणि कट टू मी वडिलांच्या खांद्यावरती मला डॅड घेऊन पळतायत गाडीजवळ. आणि मागून लक्षा अंकल मला चिडवत आहेत. तर आमचे कॅमेरावर आमचे सूर्यकांत लवंदे तर ते असे चालायचे. तर लक्षा अंकल मला चिडवत होते ए लवंदे. भाग आपण इथेच संपवूया. थँक्यू सो मच महेशजी. थँक्यू सो मच रामदासजी. आणि तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. पण तुम्ही सगळे इथे आलात त्यामुळे झी मराठीतर्फे तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट हॅम्पर देतोय आम्ही. या चला. खूप मजा आली ना सार्थक. पण या गप्पांच्या नादात वाजले किती हे कळलंच नाही. चला बाबा झोपायची वेळ झाली. गुड नाईट म्हणायची वेळ झाली. हो म्हणजे गोष्ट ऐकायची वेळ झाली. पण मम्मा पप्पा आज तुम्ही एकत्र गोष्ट सांगा ना. सांगतो. एका गावात एक आजी आजोबा राहत होते. ते रोज सकाळी त्यांची कामं उरकून झाली की एक झाड लावायचे. त्याला पाणी घालायचे. त्याची मशागत करायचे. आपल्या सयाजी काकांसारखे. हो अगदी त्यांच्यासारखेच. पण त्या गावातल्या मुलांना काही बायांना नेहमी एक प्रश्न पडायचा की हे आत्ता या वयात झाड का लावतायत. कारण ते झाड कधी वाढणार. ते फळ फूल देणार कधी. हो ना. झाडं आपली दिसामाजी वाढतच होती. आणि एक दिवस शहरात राहणारा त्या आजी आजोबांचा नातू त्या गावात आला. तो जिथे जिथे थांबला तिथे तिथे झाडाने त्याला सावली दिली. फळं खायला दिली. बेसिकली त्यांनी ती झाडं ही स्वतःसाठी लावलीच नव्हती. त्यांनी त्यांच्या पुढच्या पिढीला फळं मिळावीत म्हणून ती झाडं लावली होती. आणि बाळा असंच असतं बरं का. एक पिढी तिच्या पुढच्या पिढीसाठी राबते खपते तेव्हा पुढच्या पिढीला जाऊन फळं खायला मिळतात. पण पुढे काय.
पुढे काय म्हणजे गोष्ट इथे संपून नाही चालणार. आता आजी आजोबांनी त्यांच्या नातवासाठी एवढं काही केलं, मग नातवानी त्यांच्यासाठी काय केलं? आम्हाला काही सुचत नाहीये काय केलं हे सांगायला. तू सांग ना, काय एंड असावा या स्टोरीचा? हा, मी नातू असतो ना, तर मी त्या आजी आजोबांना गावातनं सिटी मध्ये घेऊन आलो असतो, आपल्या घरात. शेवटी त्यांनी जे झाडं लावली त्यांची फळं कधी खायला मिळणार? सार्थक, खरंच सांगतो, आम्हाला हेच ऐकायचं होतं. खरंच आई वडील ही आपल्या मुलांसाठी राबतात, कष्ट करतात. आई वडीलच असतात जे घरात समृद्धी आणतात. आणि आजी आजोबा घराला घर पण देतात. अगदी खरंय. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात सततच्या धावण्यानी पायाला ज्या काही भेगा पडतात ना, त्या सगळ्या भरून काढतात आजी आजोबा नावाचं मलम. तुम्ही आधी मला प्रॉमिस द्या. कसलं प्रॉमिस? प्रॉमिस कसलं? की आपण लवकरच आपल्या आजीला आपल्या घरी घेऊन या. दिलं. आणि मी पण तुम्हाला प्रॉमिस देतो, मी मोठा झालो तरी मी तुमच्या सोबतच राहील. अरे वा. सोनिया, अजून काय पाहिजे सांग. खरंच काही नको. मला तर असं वाटतंय की मला एकदम अशी वडिलोपार्जित प्रॉपर्टीच मिळाली आहे आज. तुमच्या घरी सुद्धा तुमच्या मुलांना असंच वाटतं ना? वाटत असेल तर तुम्ही आणि आम्ही करेक्ट सूर पकडलाय, आणि असाच सूर लागलाय तुमच्या लाडक्या कार्यक्रमाचा सुद्धा. त्यामुळे पाहत राहा क्लिनिक प्लस शॅम्पू सह प्रस्तुत अळीमिळी गुपचिळी. स्पेशल पार्टनर्स कॅडबरी डेअरी मिल्क क्लिकेबल्स. गुड नाईट.